कोकण पदवीधरासाठी मनसेकडून अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। मराठी सिनेमाचे निर्देशक अभिजित पानसे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की राज ठाकरे याचे मी आभार मानतो। कोकणात मत्स्य विद्यालय समिती झाली नव्हती, आमची मागणी मान्य होऊन विद्यालयाला मान्यता मिळाली। मासेमारी पूर्ण दक्षिण भारतीयांच्या हातात आहे, तर आपली मुले सगळे माल इकडून तिकडे न्यायला आहेत। आम्ही वचननामा जाहीरनामा नाही तर रोजगारनामा जाहीर करू। शिक्षण क्षेत्रात काम केले असून पदवीधरांचे काय प्रश्न आहेत ते मला माहीत आहेत। पदवीधर आमदारांनी गेल्या 12 वर्षात काय केले? आमचा पक्ष आदेशावर चालतो। आज राज ठाकरे यांनी मला अधिकृत संधी दिली आहे। मनसे कार्यकर्ते जोरात कामाला लागले आहेत। 34,000 नोंदणी केली आहे। स्वतंत्र लढण्याची आमची भूमिका आहे। नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही पाठिंबा दिला आहे। अभिनंदनाचा पहिला फोन मला वैभव खेडेकर यांचा आला होता। तर मनसैनिकांनी जर काम केले असेल तर त्यांना वाटत असेल तर त्यांनी बिनशर्त पाठिंबा द्यावा, असंही अभिजित पानसे यावेळी म्हणाले। पहिला अभिनंदनाचा फोन मला वैभवजींचा आला। वैभव आणि आमचे राजकारणाच्या पलीकडे सुद्धा आमची घट्ट मैत्री सुद्धा आहे। त्यामुळे वैभवजींचा पहिलं होतं की, आणि प्रत्येकाला इच्छा असते ना तिकीट मागणं किंवा एखादी सीट मागणं, अनेकांना इच्छा असते। बिनशर्त पाठिंबा राजसाहेबांनी दिला त्यावेळेस इंटरनल हा पक्ष ही जागा तुम्हाला सोडण्याचं झालं होतं का म्हणून त्यांनी आमच्यावर चर्चाही झाली नव्हती। आमच्यापर्यंत ही चर्चा येण्याची शक्यता सुद्धा नाही। त्यामुळे तो असेल तर तुम्हाला तिकीट दिले असेल ना ती, आता तुमचे मतं हिंदुत्व विचाराचे राजसाहेब आहेत, भाजप त्या विचाराची आहे। त्यामुळे जर दुसरा आला तर तुमच्या ह्या दोघात विभाग कांबळे साहेब प्रॉब्लेम समजून घ्या। आता ते हिंदुत्वाच्या विचाराने आम्ही पदवीधर सोडायची, मग आमदारकी सोडायची, मग महापालिका, असं आमचा पक्ष चालणार आहे का? आमचेही कार्यकर्ते मेहनत करतायत ना, सो प्रत्येकाला ती संधी होती। तो जो विषय होता तो हिंदुत्व नाही, तो विषय देशाचा होता आणि तिथे घेतलेला निर्णय योग्य होता। आता इथे काही देशाभिषाचा विषय नाही, इथं युद्ध होणार आहे का पालघरला किंवा कोकणामध्ये? नाही ना, हा विषय आहे रोजगाराचा। इथले जे ग्रॅज्युएट जी झालेली तरुण आहेत त्यांना रोजगार नाही आहे, विविध त्यांच्या अडचणी आहेत, या विषयावरही निवडणूक होणार आहे। इथे कुठेही सर्जिकल स्ट्राईक नाही आहे, 370 नाही आहे, अशी आमची मैत्रीपूर्व लढत होईल। जी गोष्ट झाली नाही ती आम्ही ठोसून बोलणार आणि त्याच्यावर मतदारांकडे जाऊन मतं मागणार।